हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, NTUDC नेट आणि MS सेट या दोन्ही एक्झाममधील जो कॉमर्स सब्जेक्ट आहे त्या कॉमर्स सब्जेक्टसाठी आपण पाहत आहोत इंटायर कोर्स. आणि या कोर्समध्ये युनिट नंबर 6 तो म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट अँड HRM हा युनिट आपण कव्हर करत आहोत. तर गाईज, या युनिटमधील जर सिलेबस पाहिला तर सिलेबसमधील जो फर्स्ट पॉईंट आहे प्रिन्सिपल अँड फंक्शन ऑफ मॅनेजमेंट हा पॉईंट आपण पूर्णपणे कव्हर केला. त्यानंतर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, त्यामध्ये फॉर्मल असेल इनफॉर्मल असेल जे काही टाईप्स आहेत ते सर्व आपण यामध्ये कव्हर केले. त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी अँड अथॉरिटी या दोन्ही टर्मला आपण डीपमध्ये कव्हर केलेलं आहे. त्यानंतर मोटिवेशन अँड लिडरशिप यामधील ज्या काही थिअरीज आहेत, ज्या काही कन्सेप्ट आहेत मोटिवेशनच्या असतील किंवा लिडरशिपच्या असतील त्या सर्व आपण कंप्लीट केलेले आहेत. आणि मोटिवेशन आणि लिडरशिप या दोन्ही थिअरीज एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत. ज्या आपण कव्हर केल्या त्या सर्व प्रॉपरली कव्हर करून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड बिझनेस इथिक्स हा देखील एक सब पॉईंट तो आपण पूर्णपणे कव्हर केला आहे. त्यानंतर मागील 8 लेसनमध्ये HRM म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे 8 लेसनमध्ये आपण पॉईंट कव्हर केला आहे. आय होप हे सर्व लेसन तुम्ही कव्हर केले असतील, पाहिले असतील. तर गाईज, आज आपण एक नवीन सब पॉईंट कव्हर करणार आहोत तो म्हणजे कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट. आता आजच्या लेसनमध्ये फक्त कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट ही जी टर्म आहे या टर्मला आपण डीपमध्ये समजून घेणार आहोत. कारण कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट यावर देखील एक्झामला खूप वेळा क्वेश्चन येऊन गेले आहेत. त्यानंतर जॉब इव्हॅल्युएशन असेल, इन्सेंटिव्ह किंवा फ्रीज बेनिफिट असतील, हे सर्व पॉईंट आपण पुढील 4 ते 5 लेसनमध्ये कव्हर करणार. आज आपण फक्त कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट या संदर्भात एक ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत. तर गाईज, हे पहा आपण जे इंडेक्स तयार केलेले आहे त्या इंडेक्सनुसार युनिट नंबर 6 आपण सर्वात पहिल्यांदा कव्हर करत आहोत. ठीक आहे, बिझनेस मॅनेजमेंट अँड HRM हा जो युनिट आहे 6 नंबरचा तो आपण सर्वात पहिल्यांदा कंप्लीट करत आहोत. आज त्यामध्ये कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट हे एक अत्यंत महत्त्वाची टर्म आहे, ते आज आपण कम्प्लिटली समजून घेणार आहोत. तर गाईज, हे पहा, कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट शब्द काय? कॉम्पेन्सेशन. एकदम बेसिकपासून आपण सर्व गोष्टी समजून घेणार आहोत. आता कॉम्पेन्सेशन याचा शब्दशः जर तुम्ही अर्थ पाहिला तर होईल नुकसान भरपाई, बरोबर ना? म्हणजेच नुकसान भरपाईचं मॅनेजमेंट कंपनी कशा पद्धतीने करते त्या संदर्भात आजच्या लेसनमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल HRM हे करतात काय? जे ह्युमन रिसोर्सेस आहेत त्यांना सर्वांना मॅनेज करण्याचं काम करतात. मग कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट ही देखील टर्म HRMशी निगडीत आहे. म्हणजे HRM मधील एक सब पॉईंट असतो कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट. यामध्ये जे वर्कर आहेत किंवा जे एम्प्लॉय आहेत ते कंपनीसाठी काम करतायत, त्यांचा वेळ वाया घालतायत, त्यांची मेहनत त्या ठिकाणी डिवोट करतायत. मग या सर्व गोष्टी जर एम्प्लॉय कंपनीसाठी प्रोव्हाइड करतायत तर कंपनी त्यांना काय देते हेच आपल्याला आजच्या लेसनमध्ये पाहायचं आहे. म्हणजे एखादा वर्कर असेल किंवा एखादा एम्प्लॉय असेल, ज्यावेळेस तो काम करतोय तर काम करत असताना त्याची मेहनत तो त्या ठिकाणी वापरतोय, त्याचं डोकं त्या ठिकाणी वापरतोय. म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली फॅमिलीला टाईम न देता तो कंपनीला टाईम देतोय. त्याचबरोबर त्याच्या काही वैयक्तिक ड्रीम्स असतील त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून तो कंपनीसाठी वर्किंग करतोय. डेली 8-9 तास कंपनीसाठी काम करतोय. मग त्याच्या आयुष्याचा इतका टाईम जर तो कंपनीला देत असेल तर कंपनी त्याचा जे नुकसान होते त्या एम्प्लॉईचं ते नुकसान कशा पद्धतीने भरून काढणार आहे त्या संदर्भात आजच्या लेसनमध्ये आपण पाहतोय. म्हणजे कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट म्हणजे वेगळं तिकडं काहीच नाही. कंपनीसाठी तुम्ही जो टाईम देताय कंपनी तुम्हाला काय देणार, त्याच्या बदले काय देणार हे आपण आज पाहतोय. सिंपल, एकदम सोपी टर्म आहे समजून घेण्यासाठी पण. आणि एक्झामला जरी क्वेश्चन आला तर आज आपण जे पाहतोय त्यामधूनच क्वेश्चन येऊ शकतो. तर गाईज, हे पहा, सर्वात पहिल्यांदा कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट संदर्भात जी टर्म आपण दिलेली आहे त्या टर्म संदर्भात इथे एक ओव्हरव्ह्यू दिलाय तो पाहूया. इथं म्हणले पहा, कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट मीन्स द ॲक्ट ऑफ distributing some type of financial as well as non-financial reward or values to an employee for their work by means of the company policy or procedure. म्हणजे कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंटमध्ये काय केलं जातं, जो कंपनीमध्ये एम्प्लॉई काम करतोय बरोबर, त्या कामासंदर्भात त्या एम्प्लॉईला काय भेटणार आहे, रिटर्न काय भेटणार आहे. मग रिटर्नमध्ये त्याला फायनान्शियल गोष्टी भेटतील म्हणजे त्याची सॅलरी भेटेल किंवा नॉन फायनान्शियल पण रिवॉर्ड भेटू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला गिफ्ट वगैरे भेटू शकतं. ठीक आहे,
कंपनी त्याला एखाद्या ट्रिपला पाठवल, मग हे झालं नॉन फायनान्शियल. म्हणजे ज्यावेळेस एखादा एम्प्लॉई कंपनीमध्ये काम करतो त्यावेळेस त्याला फायनान्शियल गोष्टी तर भेटतात, म्हणजे सॅलरी असेल, बोनस असलेल्या गोष्टी भेटतातच, पण नॉन फायनान्शियल पण रिवॉर्ड त्याला दिले जातात, म्हणजे जेणेकरून त्याला सॅटिस्फॅक्शन भेटेल की आपण काम करतोय पण आपलं काम वाया जात नाही, आपल्याला त्याचं रिटर्न डेफिनेटली भेटतोय. ठीक आहे. आणि या सर्व गोष्टी कशानुसार ठरतात तर कंपनीच्या पॉलिसीनुसार आणि कंपनीची जी प्रोसेस त्यानुसार सर्व गोष्टी ठरतात. म्हणजे कॉम्पेन्सेशन पर्टिक्युलर एम्प्लॉईला किती द्यायचं, कोणाला कशा प्रकारे कॉम्पेन्सेशन द्यायचं, या सर्व गोष्टी कंपनीच्या पॉलिसीनुसार ठरवल्या जातात. म्हणून प्रत्येक कंपनीची कॉम्पेन्सेशन पॉलिसी ही वेगवेगळी असू शकते, पण खूप जास्त वेगळी नसते, कारण सर्वांमध्ये सिमिलरिटी यावी म्हणून कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट संदर्भात अनेक ॲक्ट आणलेले आहेत. ठीक आहे. ते ॲक्ट आपण याच लेसनमध्ये पुढे पाहणारच आहोत. पण सिंपल साधं सांगाल, कॉम्पेन्सेशनमध्ये फायनान्शियल ॲज वेल ॲज नॉन फायनान्शियल रिवॉर्ड दिले जातात. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की कॉम्पेन्सेशन म्हणजे फक्त सॅलरी. नो, फक्त सॅलरी नसून जे काही नॉन फायनान्शियल बेनिफिट एम्प्लॉयला भेटत आहेत ते सर्व कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंटमध्ये येतात. सिंपल. पुढे काय म्हणले पहा, इन अदर वर्ड कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ मॅनेजिंग, ॲनालायझिंग अँड डिटरमाइनिंग सॅलरी, इन्सेंटिव्ह अँड बेनिफिट इच एम्प्लॉई रिसिव्ड. ठीक आहे. म्हणजे कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंटमध्ये काय केलं जातं, जो कंपनीमध्ये एम्प्लॉय काम करतोय, ठीक आहे, त्या कामासंदर्भात त्याला सॅलरी किती भेटणार आहे हे ठरवलं जातं, त्याला इन्सेंटिव्ह किती द्यायचा ह्या गोष्टी ठरवल्या जातात, त्याला बेनिफिट कामासंदर्भात कुठले कुठले भेटतील हे ठरवलं जातं. ठीक आहे. पर्टिक्युलर एम्प्लॉई संदर्भात म्हणजे कॉम्पेन्सेशनमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी ठरवल्या जातात हे पण तुम्हाला इथं क्लिअर कट कळालं आहे. पुढे म्हणजे पहा, कॉम्पेन्सेशन इज टू बी नोटेड हेअर इन्क्लुडेड बोथ इंट्रिन्सिक ॲज वेल ॲज एक्स्ट्रिन्सिक रिवॉर्ड. म्हणजे कॉम्पेन्सेशनमध्ये इंट्रिन्सिक रिवॉर्ड असतातच, पण त्याचबरोबर एक्स्ट्रिन्सिक रिवॉर्ड देखील असतात. याला शॉर्ट आणि सिंपल सांगायचं झालं तर जे इंट्रिन्सिक रिवॉर्ड असतात ना त्याला आपण म्हणतो इनर. ठीक आहे. आणि जे एक्स्ट्रिन्सिक रिवॉर्ड असतात ना ते असतात आउटवर्ड, म्हणजे बाहेरचे. सिंपल. आता दोघांचं मिनिंग पण शॉर्ट आणि सिंपल दिलेलं आहे. पहा, फर्स्ट आहे इंट्रिन्सिक रिवॉर्ड. म्हणजे कुठले रिवॉर्ड इथे म्हणले पहा, कम फ्रॉम दी जॉब इट सेल्फ सच ॲज सॅटिस्फॅक्शन कमिंग आउट ऑफ ए जॉब वेल डन. म्हणजे सिंपल साधं, तुम्ही एखादा जॉब करताय आणि तो जॉब तुम्ही प्रॉपरली वर्क करताय. ठीक आहे. प्रॉपरली त्या ठिकाणी तुमचं नॉलेज वापरताय आणि जॉब देखील सक्सेसफुली कंप्लीट होतोय. मग तो जॉब कंप्लीट झाल्यानंतर अनेक जण म्हणतात तुम्ही चांगला जॉब केला. ठीक आहे. अनेक जण तुमची तारीफ करतात, तुम्हाला चांगलं वाटतं. पहा, म्हणजे तुम्हाला असं वाटतं नाही आपण इतकी मेहनत केली पण आपल्याला त्याचं आउटपुट भेटलंय, बऱ्याच जणांनी आपला वाह केलाय. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी आपलं तारीफ केलेली असं तुम्हाला वाटतं. म्हणजेच इंट्रिन्सिक रिवॉर्ड. तुम्हाला असं वाटतं की नाही आपण काम केलं ना त्याचं आउटपुट आपल्याला भेटलेलं आहे. इंट्रिन्सिक रिवॉर्ड याला आपण सिंपल असं म्हणतो माइंड सॅटिस्फॅक्शन. आणि यामध्ये एक गोष्ट नोट डाऊन करून ठेवा की इंट्रिन्सिक रिवॉर्डमध्ये नॉर्मली पैसा नसतो. ठीक आहे. फक्त माइंडची सॅटिस्फॅक्शन, मोटिवेशन या गोष्टी येतात. म्हणजे कॉग्निटिव्ह डॉमिनन्स असतो ना त्या संदर्भात सर्व पॉईंट यामध्ये येतात इंट्रिन्सिक रिवॉर्डमध्ये. सिंपल. म्हणजे तुम्ही काम केल्यानंतर तुमची तारीफ केली, तो झाला इंट्रिन्सिक रिवॉर्ड. तुम्हाला वाटतं नाही आपण काम केलं पण आपले सर्वजण तारीफ करत आहेत, तुम्हाला खूप चांगलं वाटतं, तुम्हाला ते पुन्हा काम करूशी वाटतं. इंट्रिन्सिक रिवॉर्ड. सिंपल. सेकंड आहे पहा, एक्स्ट्रिन्सिक रिवॉर्ड. पूर्णपणे अपोजिट इंट्रिन्सिकच्या. म्हणजे या ठिकाणी काय असतं, हा जो रिवॉर्ड आहे हा तुम्हाला रिवॉर्ड कशामार्फत भेटतो, तुम्ही जे काम केलंय त्याच्या बदल्यात तुम्हाला पे भेटणारे, म्हणजे त्याचं पेमेंट भेटणारे, प्रमोशन भेटणारे, या सर्व गोष्टी एक्स्ट्रिन्सिक रिवॉर्डमध्ये येतात. म्हणजे तुम्ही काम करताय, महिनाभर काम केलं, ठीक आहे, तुम्हाला कामासंदर्भात इंट्रिन्सिक रिवॉर्ड भेटला, म्हणजे तुमची तारीफ वगैरे केली, हे इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्हाला वाटतं की आपल्याला पैसे पण भेटले पाहिजे या बदल्यात. एक्स्ट्रिन्सिक रिवॉर्ड म्हणजे पैसे जर भेटले ना तर झाला एक्स्ट्रिन्सिक रिवॉर्ड. सिंपल. म्हणजे एक्स्ट्रिन्सिक रिवॉर्ड म्हणजे तुम्ही लक्षात ठेवू शकता पैसे वगैरे भेटणं, ठीक आहे, कामासंदर्भात. आणि इंट्रिन्सिक म्हणजे काय, माइंडला आपल्याला चांगलं वाटणं की आपण काम केलंय, आपल्याला आपलं सॅटिस्फॅक्शन भेटलंय. सिंपल. आय होप दोन्ही टर्म तुम्हाला कळले असतील. एकदम सिंपल सोप्या टर्म आहेत. खूप वेळा वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी या टर्म विचारल्या जातात. ठीक आहे. फक्त शब्दशः लक्षात ठेवा. इंट्रिन्सिक म्हणजे इनर, एक्स्ट्रिन्सिक म्हणजे आउटर, ठीक आहे, बाहेरचं. या दोन्ही पॉईंटला फक्त सिंपल नोट डाऊन करून ठेवायला असतं. ठीक आहे. आता कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट म्हणजे काय असतं हे कळालं असेल. कॉम्पेन्सेशन एखाद्या एम्प्लॉईचं कशा प्रकारे केलं जातं हे देखील या ठिकाणी तुम्हाला क्लिअर कट कळालं असेल. म्हणजे फायनान्शियल गोष्टींनी केलं जाऊ शकतं किंवा नॉन फायनान्शियल गोष्टींनी कॉम्पेन्सेशन केलं जातं. फायनान्शियल गोष्टीमध्ये नॉर्मली एक्स्ट्रिन्सिक रिवॉर्ड वगैरे येऊ शकतात आणि इंट्रिन्सिक रिवॉर्डमध्ये नॉन फायनान्शियल म्हणजे इथं सॅटिस्फॅक्शन वगैरे हे पॉईंट येऊ शकतात. सिंपल.
या दोन्ही टर्म जर कळाले असतील आणि कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट म्हणजे काय हे जर कळालं असेल तर या ठिकाणी 50% कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंटचा जो पॉईंट आहे हा तुम्हाला कळाला असं आपण गृहीत धरू शकतो. सिम्पल टर्म आहे कारण कन्सेप्च्युअल क्वेश्चन या ठिकाणी येत असतात. आता सेकंड पहा ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट इन HRM म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ठीक आहे, या अंडर कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंटचे कुठले कुठले ऑब्जेक्टिव्ह असू शकतात ते आपल्याला पाहिजे. आता एक लक्षात घ्या, एक्झामला हेच पॉईंट येतील असं नाही आहे. फक्त या पॉईंटने तुम्हाला कळेल की ऑब्जेक्टिव्ह कशा प्रकारचे असू शकतात. सिम्पल, कारण एक्झामला नॉर्मली काय होतं ते ऑब्जेक्टिव्ह असतील किंवा एखाद्या गोष्टीचे फीचर असतील, ॲडव्हान्टेज असतील, डिसॲडव्हान्टेज असतील, ह्या गोष्टी ते क्रिएट करतात त्यांच्या कन्सेप्च्युअल नॉलेजने. कुठल्याही पुस्तकातून ते कॉपी पेस्ट करत नाही. मग या ठिकाणी आपल्याला कन्सेप्च्युअल गोष्टी समजून घ्याव्या लागतात. म्हणजे कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह कसे असू शकतात हे जर तुम्हाला कळालं तर कुठलेही ऑब्जेक्टिव्ह विचारून द्या, तुम्हाला डेफिनेटली ते आयडेंटिफाय करता येईल. सिम्पल. आता ठिकाणी 5 पॉईंट दिले आहेत ऑब्जेक्टिव्ह संदर्भात, ते आपण 1 बाय 1 समजून घेऊया. त्यामधील फर्स्ट पॉईंट आहे इन्श्युअर एम्प्लॉई आर फेअरली कॉम्पेन्सेटेड. म्हणजे जो एम्प्लॉई आपल्या कंपनीमध्ये काम करतोय त्याला फेअरली कॉम्पेन्सेट केलं जातंय का? नाही तर फॉर एक्झाम्पल एक एम्प्लॉई तो 9 तास काम करतोय, बाकीचे एम्प्लॉई फक्त 7 तास काम करतायत. हा जो दुसरा एम्प्लॉई हा डेली 1000 क्वांटिटीचं प्रोडक्शन करतोय, बाकीचे एम्प्लॉई फक्त 700 किंवा 800 युनिटचं प्रोडक्शन करतायत. आता जो एम्प्लॉई जास्त वेळ काम करतोय, जास्त युनिटचं काम करतोय, त्याला कॉम्पेन्सेशन देखील जास्त भेटलं पाहिजे ना. मग हीच फेअरली ट्रीटमेंट दिली जाते का नाही हे कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंटमध्ये आयडेंटिफाय केलं जातं आणि त्यानुसार ॲक्शन घेतले जाते. सिम्पल, म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईला फेअरली कॉम्पेन्सेट केलं जातं का नाही हे या ठिकाणी पाहिलं जातं. सेकंड पॉईंट काय बा, अट्रॅक्ट द राईट एम्प्लॉईज. ठीक आहे, म्हणजे राईट एम्प्लॉई जे असतील, राईट एम्प्लॉईचा अर्थ असा होतो योग्य एम्प्लॉई. ठीक आहे, जे पात्र एम्प्लॉई आहेत ते कंपनीसाठी अट्रॅक्ट करणं कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंटची स्कीम असते. म्हणजे कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंटनुसार तुम्हाला वेगवेगळे पॅकेज प्रोव्हाइड केले जातात. पहा, वर्षभरात फॉर एक्झाम्पल 18 लाख रुपये. ठीक आहे, IT सेक्टरमध्ये चांगले पॅकेज असतात. तर 18 लाख रुपये वर्षभराचे फॉर एक्झाम्पल. मग ते सांगणार की वर्षभरामध्ये तुम्हाला आम्ही 18 लाख रुपये पॅकेज ऑफर करतोय. आणि हे एम्प्लॉईने ऐकल्यानंतर अनेक एम्प्लॉई त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतात. ठीक आहे, कुठले जे योग्य असतील ते. म्हणजे आपल्याला आपली पात्रता माहीत असते, वैयक्तिक पात्रता, आपण काय करू शकतो. ठीक आहे, त्यानुसार एम्प्लॉई देखील अट्रॅक्ट होऊ शकतात. म्हणजे एखाद्या कंपनीची कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंटची पॉलिसी जितकी चांगली असेल ना तेवढे त्या कंपनीचे एम्प्लॉई लेबर टर्नओव्हर हा कमी असतो. ठीक आहे, म्हणजे लेबर टर्नओव्हर म्हणजे काय, कंपनीमधले एम्प्लॉई जॉब जास्त सोडून जात नाही, जेवढी कॉम्पेन्सेशन पॉलिसी चांगली असेल तेवढी. ठीक आहे, म्हणजे एखादी कंपनी पहा फॉर एक्झाम्पल 4 दिवसच काम आहे आणि बाकीचे 3 दिवस सुट्टी, तरी कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंटची स्कीम असेल. मग त्या अंडर अनेक एम्प्लॉई त्या कंपनीत अट्रॅक्ट होतील. त्यांना वाटतं 4 दिवसच काम आहे, 3 दिवस सुट्टी. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या एम्प्लॉईला अट्रॅक्ट करणं देखील कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंटनुसार पॉसिबल आहे. पुढे म्हणले पहा थर्ड नंबर पॉईंट, क्रिएट ए रिवॉर्ड स्ट्रक्चर. म्हणजे रिवॉर्ड स्ट्रक्चर जे आहे ते पण या ठिकाणी क्रिएट केलं जातं, कारण मॅनेजमेंट आहे ना. मग कॉम्पेन्सेशनचं मॅनेजमेंट करणं म्हणजे काय, तर कॉम्पेन्सेशनवर प्लॅनिंग बनवणं, पॉलिसी बनवणं, हे सर्व गोष्टी येतात. मग रिवॉर्ड स्ट्रक्चर देखील या ठिकाणी क्रिएट केलं जातं. जसं फॉर एक्झाम्पल एखादा एम्प्लॉई जास्त काम करतोय तर त्याला इन्सेंटिव्ह किती द्यायचा, ठीक आहे, बोनस किती द्यायचा, या सर्व गोष्टी या ठिकाणी डिटरमाइन केल्या जातात. नंतर 4 नंबरचा पॉईंट आहे प्रमोट लॉयल्टी. ठीक आहे, लॉयल्टी देखील प्रमोट केली जाते एम्प्लॉईची. कारण जर एखादा एम्प्लॉई कंपनीमध्ये काम करतोय आणि त्याला फेअरली रिटर्न भेटतोय, ठीक आहे, योग्य रिटर्न भेटतोय, तर त्याची लॉयल्टी, विश्वसनीयता पण वाढते. ठीक आहे, म्हणजे हा 4 नंबरचा पॉईंट आहे. आणि 5 नंबरचा पॉईंट आहे अदेअर टू लिगल कॉम्प्लायन्स. ठीक आहे, म्हणजे लिगल कम्प्लायन्स जे असतील त्या सर्व गोष्टी फुलफिल केल्या जातात कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंटनुसारच. म्हणजे फॉर एक्झाम्पल फेअर वेज लिगली द्यावं लागतं. ठीक आहे, मग कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंटनुसार ते दिलं जातं. किंवा मिनिमम वेजेस ॲक्ट आहे त्या ॲक्टनुसार सर्व गोष्टी या ठिकाणी फुलफिल केल्या जातात आणि त्यानुसार सर्व गोष्टी प्रोसिजर केल्या जातात. म्हणजे लिगली सर्व गोष्टी या ठिकाणी जर पाळायच्या असतील तर कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. नाही तर एखादा एम्प्लॉई काम करतोय त्याला आपण 100 रुपये रोज देऊ, लिगली अलाउड नाही आहे. लिगली किती अलाउड आहे स्टेटनुसार किंवा सेंटरनुसार त्या पण गोष्टी या ठिकाणी पाहाव्या लागतात. आणि हे पाहण्याचं काम असतं कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट करणाऱ्या टीमचं, म्हणजे थोडक्यात HRMचं. सिम्पल. तर काहीच ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंटमध्ये आपण हे 5 ते 6 पॉईंट ॲड केलेत. एक्झामसाठी हे पॉईंट तुम्हाला पाठ करून जायचे नाही आहेत. ठीक आहे, जे महत्त्वाचं आहे ते तुम्हाला सांगतोयच, फक्त ते पॉईंट या ठिकाणी समजून घ्यायचे की नेमकं ऑब्जेक्टिव्ह कशा प्रकारचे असू शकतात. पाठ कुठल्या गोष्टी करायच्या किंवा कुठल्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत, तर हे 2 प्रकार.
इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक या दोन्ही पॉईंटला न विसरता प्रॉपरली कव्हर करून जायचं. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. पण ऑब्जेक्टिव्ह जास्त काही महत्त्वाची नाही आहे, फक्त कन्सेप्च्युअल नॉलेज म्हणून हे तुम्हाला एक्सप्लेन केलेत. आता नेक्स्ट आहे कॉम्पेन्सेशन टाईप. आता हे देखील सर्व गोष्टी फक्त समजून घ्यायच्यात प्रॉपरली, पाठांतर करण्याच्या गोष्टी नाही आहेत, त्या समजून घ्यायच्यात फक्त. आणि एकदा जर या गोष्टी समजल्या तर लाईफ टाईम तुम्ही कधी विसरणार नाही याची गॅरंटी. तर या ठिकाणी म्हणले पहा, कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट असेल किंवा कॉम्पेन्सेशन असेल, हे कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंटनुसार कुठल्या कुठल्या टाईपचं दिलं जाऊ शकतं ते आपण पाहतोय. तर कॉम्पेन्सेशन टाईप म्हणले, फर्स्ट म्हणले इनडायरेक्ट कॉम्पेन्सेशन आणि सेकंड म्हणले डायरेक्ट कॉम्पेन्सेशन. ठीक आहे, म्हणजे कॉम्पेन्सेशन नॉर्मली दोन ब्रॉडली एरियामध्ये क्लासिफाय केले जाते. त्यामध्ये फर्स्ट आहे इनडायरेक्ट आणि सेकंड आहे डायरेक्ट कॉम्पेन्सेशन. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जे इनडायरेक्ट कॉम्पेन्सेशन आहे, या इनडायरेक्ट कॉम्पेन्सेशनला डायरेक्टली इनडायरेक्टली आपण नॉन फायनान्शियल कॉम्पेन्सेशन देखील म्हणू शकतो, पण 100% नाही बरं का, कारण एक दोन पॉईंट इनडायरेक्ट कॉम्पेन्सेशनमध्ये फायनान्शियल पण येतात. ठीक आहे, फक्त लक्षात घ्या इनडायरेक्ट कॉम्पेन्सेशन हे सिमिलर आहे कोणासारखं, नॉन फायनान्शियल कॉम्पेन्सेशन सारखं. आणि सेकंड आहे डायरेक्ट कॉम्पेन्सेशन, हे पैशाशी निगडित आहे, रुपीज. ठीक आहे, म्हणजे फायनान्शियल गोष्टीशी निगडित असतं डायरेक्ट कॉम्पेन्सेशन. डायरेक्ट ना, तुम्ही काम करा पैसे घेऊन जा, डायरेक्ट कॉम्पेन्सेशन, सिम्पल. तर या ठिकाणी इनडायरेक्ट कॉम्पेन्सेशन संदर्भात जे काही महत्त्वाचे तीन जे पॉईंट आहेत ते आपण पाहूया. ठीक आहे, त्यामध्ये म्हणले पहा, फर्स्ट पॉईंट हा आहे. ठीक आहे, प्रोटेक्शन प्रोग्राम, म्हणजे इनडायरेक्ट कॉम्पेन्सेशनमध्ये तुम्हाला प्रोटेक्शन प्रोग्राम देखील प्रोव्हाइड केले जातात. त्यामध्ये फर्स्ट फॉर एक्झाम्पल मेडिकल इन्शुरन्स, तुमचं मेडिकल इन्शुरन्स कंपनीमार्फत तुम्हाला काढून दिला जातो. लाईफ इन्शुरन्स असेल, LICची पॉलिसी असेल, ती कंपनीमार्फत तुम्हाला काढून दिली जाते. ठीक आहे, नंतर डिसॅबिलिटी तुमची झाली तर डिसॅबिलिटी संदर्भात तुम्हाला ते पैसे प्रोव्हाइड करतात, किंवा हाफ डिसॅबिलिटी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कंपनीमध्ये प्रोव्हिजन करून दिले जाते आणि त्यानुसार तुम्ही काम करू शकता. पेन्शन असेल किंवा सोशल सिक्युरिटी असेल, या सर्व गोष्टी प्रोटेक्शन प्रोग्राममध्ये येतात. शब्दशः कुठली गोष्ट पाठ करायची नाही, फक्त समजून घ्यायच्यात. ठीक आहे, डायरेक्टमध्ये काय येतं, इनडायरेक्टमध्ये काय येतं, मग इनडायरेक्टमध्ये कुठले कुठले पॉईंट येऊ शकतात हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. नंतर सेकंड जो पॉईंट आहे इनडायरेक्टमधलाच, तो म्हणजे पे फॉर टाईम नॉट वर्क. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही कंपनीमध्ये कामच करत नाही आहे पण तरी देखील तुमची सॅलरी म्हणतो आपण ती चालू असते, त्याला म्हणतो आपण इनडायरेक्ट कॉम्पेन्सेशनच. म्हणजे काम तुम्ही करणार नाही पण तुम्हाला पेमेंट भेटणार. सिम्पल ना. तर या ठिकाणी कुठल्या कुठल्या पॉईंट असतील पहा. फर्स्ट आहे व्होकेशन. ठीक आहे, म्हणजे काय तुमच्या सुट्ट्याच असतील, सुट्ट्या पेड सुट्ट्यामध्ये आपण पेड, तर पेड सुट्ट्यांमध्ये तुम्हाला पैसे चालू असतात ना. व्होकेशन इनडायरेक्ट कॉम्पेन्सेशनचा पार्ट आहे. ठीक आहे, काम करणार नाही पण पैसे भेटणार आहे म्हणले पहा. पे फॉर टाईम नॉट वर्कड. ठीक आहे, तुम्ही वर्क करत नाही पण तुम्हाला पैसे भेटणार आहे. नंतर हॉलिडे, शनिवार रविवार असेल, पेमेंट चालू असतं ना, बंद थोडी होतं. ठीक आहे, हॉलिडेचं पण पेमेंट तुम्हाला भेटतं इनडायरेक्ट. नंतर सिक लिव्ह, म्हणजे तुम्ही आजारी पडले, पेमेंट बंद नाही करत कंपन्या, चालूच असतं पहा. ठीक आहे, आणि कायद्यानुसार ते चालूच ठेवावं लागतं. काही कंपन्या बंद करत असतील तो त्यांचं इंटरनल इलिगल पार्ट झाला, सिम्पल. पण लिगली तुम्हाला सिक लिव्ह प्रोव्हाइड करावं लागतात. नंतर ज्युरिडिटी असेल किंवा म्हणजे तुम्हाला एखाद्या निवडणुकीचं वगैरे काम असेल किंवा दुसरं कुठलं लिगली काम असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला पेमेंट चालू असतं. ठीक आहे, म्हणजे सर्व गोष्टी इनडायरेक्ट कॉम्पेन्सेशनमध्ये येतात. आणि इनडायरेक्ट कॉम्पेन्सेशन मला थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे सर्व्हिस अँड प्रिरिक्विजिट. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही रिटायर होत असाल किंवा तुम्ही रिटायरच्या जवळ आला असाल तर तुमच्या फॅसिलिटी खूप वाढतात पहा. तुम्हाला कंपनी कार वगैरे देते. ठीक आहे, येण्या जाण्यासाठी, तर कार फॅसिलिटी असेल. ठीक आहे, किंवा रिक्रिएशनल फॅसिलिटी असेल किंवा फायनान्शियल प्लॅनिंग असेल, लो कॉस्ट फ्री मील असेल. ठीक आहे, या सर्व गोष्टी सर्व्हिस आणि प्रिरिक्विजिट्समध्ये येतात. म्हणजे या ठिकाणी पैसा देत नाही कंपनी, पण विथआउट मनी तुम्हाला बऱ्याच गोष्टी देते, म्हणजे सॅटिस्फॅक्शन देते. ठीक आहे, म्हणून याला इनडायरेक्ट कॉम्पेन्सेशन म्हणतात आणि डायरेक्टली इनडायरेक्टली नॉन फायनान्शियल कॉम्पेन्सेशन म्हणतात. सिम्पल. आता जो सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे डायरेक्ट कॉम्पेन्सेशन. आता शब्दाप्रमाणे डायरेक्ट, काम करा पैसे घेऊन जा. त्याच्यामध्ये नॉर्मली 4 महत्त्वाचे पॉईंट आहेत डायरेक्ट कॉम्पेन्सेशनमध्ये. त्यामध्ये फर्स्ट आहे बेस पे, सेकंड आहे मेरिट पे, थर्ड आहे इन्सेंटिव्ह पे आणि फोर्थ आहे डिफॉल्ट पे. आता फर्स्ट जो आहे ना तो आपण समजून घेऊया. एकदम सोपी कन्सेप्ट आहे, जास्त काय आवड नाही, सर्व कन्सेप्टच सोपं आहेत. फर्स्ट आहे बेस पे. बेस पे म्हणजे काय, सॅलरी. ठीक आहे, तुम्ही काम करणार, पैसा घेऊन जायचा महिन्याला, सॅलरी, बेस पे. बेस पेमध्ये आणखी एक पॉईंट येतो तो म्हणजे वेजेस. आता नॉर्मली सॅलरी ही व्हाईट कॉलरच्या लोकांना असते आणि वेजेस ही ब्ल्यू कॉलरच्या व्यक्तींना असते. ठीक आहे, म्हणजे हे देखील काम करणार
आणि वीकली पैसे घेऊन जाणार ते असतात वेजेस. रिपीट करल, सॅलरी नॉर्मली मंथली असते. ठीक आहे, काम करणार मंथली तुम्ही पैसे घेऊन जाणार सॅलरी. वेजेस म्हणजे काय, तुम्ही जे काम करत आहे त्याचे वीकली तुम्ही पैसे घेऊन जाणार वेजेस. सिम्पल, म्हणजे काम करा पैसे घेऊन जा, बेस पे. सिम्पल कन्सेप्ट. आता जी सेकंड कन्सेप्ट आहे डायरेक्ट पे मधली ती म्हणजे मेरिट पे. आता मेरिट पेला काही वेळेस इन्सेंटिव्ह पे देखील म्हणलं जातं, पण कन्सेप्ट थोडेसे वेगळे आहेत. ठीक आहे, इन्सेंटिव्ह पे पाहणार आहोत त्यामध्ये काय काय येतं, पण मेरिट पे ही एक लिमिटेड कन्सेप्ट आहे. इन्सेंटिव्ह पे मोठी कन्सेप्ट आहे. मेरिट पे म्हणजे काय, तुम्हाला बेस पे म्हणजे सॅलरी तर भेटणार, प्लस तुम्ही चांगला परफॉर्मन्स केला म्हणून काही एक्स्ट्रा गोष्टी भेटणार आहे, त्याला म्हणतो आपण मेरिट पे. म्हणजे दोघांची टोटल जे असणार ते असणार मेरिट पेची. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला सॅलरी आहे 10,000 रुपये, ठीक आहे सपोज, आणि त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला, खूप चांगला, म्हणून त्याला कंपनी काय करणार आहे, रिवॉर्ड देणार आहे. किती, 1,000 रुपये. सिम्पल, मग त्याला भेटणार किती पैसे, 11,000 रुपये. मंथच्या एंडिंगला त्याला भेटणारे 11,000 रुपये. सिम्पल. तर याला आपण काय म्हणतो, मेरिट पे. म्हणजे थोडक्यात हा बेस पे झाला. ठीक आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली याला आपण इन्सेंटिव्ह म्हणतो, आणि दोघांची जर टोटल केली तरी झाली मेरिट पे. म्हणजे तुमच्या परफॉर्मन्सनुसार तुम्हाला मेरिट पे अलाउड केलं जातं, पण मेरिट पे हे बेस पेला कव्हर करून दिलं जातं. जसं आपण आता पाहिलं, इथं तुमचं बेसिक पे घेतलेलं आहे आणि प्लस त्याच्यामध्ये काही पैसे ॲड केले, मग ते झालं मेरिट पे. म्हणजे बेस पेपेक्षा जास्त असतं मेरिट पे अकॉर्डिंग टू परफॉर्मन्स. सिम्पल. फक्त इन्सेंटिव्ह जी कन्सेप्ट आहे थोडीशी वाईड आहे, लक्षात ठेवा. मेरिट पे एकदम स्पेसिफिक कन्सेप्ट आहे, जसं आता तुम्हाला सांगितले त्यानुसार. कन्सेप्च्युअल सर्व गोष्टी समजून घ्या, लाईफ टाईम विसरणार नाही. नंतर आता थर्ड जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे इन्सेंटिव्ह पे. ही थोडीशी वाईड कन्सेप्ट आहे. इन्सेंटिव्ह पेमध्ये अनेक गोष्टी येऊ शकतात. त्यामध्ये फर्स्ट असतं बोनस. तुम्ही चांगलं काम केलं तुम्हाला बोनस कंपनी देणार, म्हणजे एक्स्ट्रा काही पैसे देणार आहे. ठीक आहे, बोनस कंपनीला जसा जास्त प्रॉफिट येईल तुमच्यामुळं तसं कंपनी तुम्हाला रिटर्न जास्त करणार आहे. बोनस. कमिशन, तुम्ही जे काम करताय त्याच्या बेसवर तुमचे काही पर्सेंटेज पण तुम्ही कमिशन तिथं घेऊ शकता, किंवा कंपनीच्या पॉलिसीनुसार ते अलाउड असेल तर तुम्हाला ते दिलं जाईल. नंतर पीस रेट, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 100 युनिटचं प्रोडक्शन केलं तर कंपनी तुम्हाला देणार आहे 100 रुपये. पण इन केस तुम्ही 200 युनिटचं प्रोडक्शन केलं तर तुमच्यामध्ये किती द्यायला पाहिजे, तुम्ही म्हणताल 100 युनिटचं केलं तर 100, मग 200 युनिटचं केलं 200 द्यायला पाहिजे. नाही, कंपनी काय म्हणणार, 200 युनिटचं प्रोडक्शन केलं ना आम्ही 210 रुपये देणार आहे. ठीक आहे, म्हणजे पीस रेटनुसार काय असतं, जसे जसे तुमचे पीस वाढतील तसं तुम्हाला जास्त पैसा दिला जातो. हा जो जास्त पैसा आहे ना त्यालाच आपण इन्सेंटिव्ह पे असं म्हणतो थोडक्यामध्ये. सिम्पल. या सर्व गोष्टी पीस रेट सिस्टीम, हलसे प्रीमियम प्लॅन हे सर्व आपण नंतर डीपली पाहणारच आहोत, डोंट वरी. आता फक्त आपण सिम्पल समजून घेतोय. ठीक आहे, पीस रेटमध्ये तुम्हाला कशा प्रकारे इन्सेंटिव्ह भेटतो ते आता सांगितलंय. नंतर प्रॉफिट शेअरिंग, म्हणजे तुम्ही जी ॲक्टिव्हिटी करताय त्या ॲक्टिव्हिटीनुसार कंपनीला जो काय प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटनुसार काही पर्सेंटेज देखील कंपनी शेअर करू शकते, त्याला प्रॉफिट शेअरिंग म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये असेंब्ली लाईन आहेत. ठीक आहे, फर्स्ट लाईन आहे, सेकंड लाईन आहे, अशा 2 लाईन असेंब्लीच्या आहेत. आणि तुम्ही कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करताय. फॉर एक्झाम्पल तुम्ही कंपनीच्या MDला सजेस्ट केलं की नाही सर आपण 3 लाईन आणखी एक वाढू. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कूलर असेंब्लीच्या लाईन आहेत, कूलरची मागणी ही 2 लाईनमध्ये चांगल्या प्रकारे चालली, पण तुम्हाला असं वाटतंय ॲज अ मॅनेजर म्हणून की आपण 3री लाईन जर ॲड केली ना तर कंपनीला आणखी जास्त प्रॉफिट होऊ शकतो. मग जर कंपनी तुमच्या अकॉर्डिंग 3री लाईन ॲड केली आणि 3ऱ्या लाईनमध्ये जर जास्त प्रॉफिट निघायला लागला तर कंपनी म्हणेल नाही तुझं सजेशन होतं ना, आम्ही तुला याच्यातले काही प्रॉफिट शेअर करू. ठीक आहे, म्हणजे त्याला म्हणतो आपण प्रॉफिट शेअरिंग. म्हणजे कंपनी प्रॉफिट पण काही वेळेस शेअर करते, त्याला आपण इन्सेंटिव्ह पे म्हणूनच कन्सिडर करतो. नंतर स्टॉक ऑप्शन, म्हणजे कंपनी काही वेळेस स्टॉक पण ऑफर करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल शेअर मार्केटमध्ये अनेक कंपन्या लिस्टेड आहेत पहा, काही अनलिस्टेड पण आहेत. मग आता फॉर एक्झाम्पल फ्लिपकार्ट वगैरे अनलिस्टेड कंपनी शेअर मार्केटमध्ये दिसत नाही. ठीक आहे, पण ज्या लिस्टेड कंपन्या आहेत नॉर्मली तर त्या कंपन्या काय करतात, स्टॉक ऑफर करतात, स्टॉक ऑप्शन त्यांना देतात. म्हणजे तुम्ही चांगलं काम करा, आम्ही मंथली तुम्हाला 10 स्टॉक आमची कंपनीचे देऊ फ्री ऑफ कॉस्ट, इन्सेंटिव्ह पे. सिम्पल. नंतर शिफ्ट डिफरन्शिएशनल. आता शिफ्ट डिफरन्शिएशनल ही कन्सेप्ट सोपी समजून घ्या प्रॉपरली. आता तुम्ही काम करताय एका कंपनीमध्ये, तुमची ड्युटी तुम्हाला विचारलं तर काय असेल, तुम्ही म्हणताल मी 8ला जातो आणि संध्याकाळी फॉर एक्झाम्पल 6ला घरी येतो. ठीक आहे, अशी तुमची ड्युटी आहे आणि तुम्हाला संडेला सुट्टी आहे असं तुम्ही म्हणले. पण शिफ्ट डिफरन्शिएशन म्हणजे काय माहिती आहे का, तुमची जी नॉर्मल ड्युटी आहे
कंपनी म्हणली की नाही आता आपण नाईट ड्युटी ठेवू, ठीक आहे, तुम्ही रात्री 8ला यायचं आणि सकाळी 6ला जायचं, शिफ्ट चेंज झाली पहा. मग तू म्हणताल की नाही दिवसा चांगलं होतं, बघ दिवसा मला 800 रुपये रोज होता, ड्युटी पण चांगली होती. पण कंपनीने जर अचानक तुमची ड्युटी चेंज केली किंवा काही कारणास्तव तुमची ड्युटी चेंज झाली तर कंपनी म्हणाल तू दिवसा जेवढे तास काम करत होता ना तेवढेच तास तू रात्री काम कर, पण तुम्हाला आम्ही 800 रुपये देणार नाही, तुम्हाला आम्ही देणार 1200 रुपये. म्हणजे तुमची शिफ्ट बदलली त्यामुळं जे 400 रुपये वाढले पहा, पहिले 800 डे टाईमला होते, सेम तितकाच टाइम तुम्ही रात्रीचं काम करताय त्या ठिकाणी तुम्हाला 1200 रुपये कंपनी ऑफर करते. म्हणजे 400 रुपये वाढले, हे जे 400 वाढले त्याला म्हणतो आपण इन्सेंटिव्ह पे, शिफ्ट डिफरन्सिएशनच्या अंडर. सिंपल. म्हणजे शिफ्ट डिफरन्सिएशन हे काय असतं, नॉर्मली जो एम्प्लॉई काम करतोय त्याच एम्प्लॉईने जर 8 तासापेक्षा जास्त काम केलं किंवा विकेंडला काम केलं, म्हणजे संडेला सुट्टी आहे पण तुम्ही संडेला पण कामाला गेले तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भेटणार आहे, ठीक आहे. किंवा आत्ता सांगितल्याप्रमाणे डे टाईमची तुमची ड्युटी आहे, तुम्ही नाईट टाईमला काम सुरू केलं तरी पण तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भेटणार आहे. म्हणजे याला पण आपण इन्सेंटिव्ह पे म्हणतो. सिंपल. तुम्हाला विकेंडची सुट्टी ना पण तुम्ही गेले कंपनीत तर तुम्हाला तसं पण पेडच तो विकेंड असतो, तुम्ही गेले तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यायला नाही हवे पण ते देतात अकॉर्डिंग टू लॉ, म्हणून त्याला इन्सेंटिव्ह पेमध्ये कन्सिडर केलं जातं शिफ्ट डिफरन्सिएशनला पण. आय होप कन्सेप्ट कळला असेल. आता जे 4 नंबरचा पॉईंट आहे डायरेक्ट पेमधला, ठीक आहे, हे पहा रिपीट करतो. आपण पाहतोय डायरेक्ट कॉम्पेन्सेशन, त्यामध्ये बेस पे फर्स्ट पॉईंट पाहिला, सेकंड पाहिला मेरिट पे, थर्ड पाहिला इन्सेंटिव्ह, आता फोर्थ पाहतोय डिफर्ड पे, ठीक आहे. डिफर्ड पे म्हणजे काय, तुम्हाला आता सॅलरी भेटते पण सॅलरीच्या प्लस तुम्ही रिटायर होताना किंवा तुम्हाला नंतर पण काही गोष्टी भेटणार आहे, तुमचा जॉब सोडल्यानंतर म्हणा किंवा ज्या आत्ता गोष्टी भेटत नाही पण ते तुम्हाला कालांतराने भेटणार आहे, 1 वर्षानंतर 6 महिन्यानंतर भेटणार आहेत, तर आपण डिफर पे म्हणतो, ठीक आहे. मग यामध्ये सेव्हिंग प्लॅन असतील, म्हणजे तुम्हाला वेगवेगळे सेव्हिंग प्लॅन असतील, ठीक आहे, ते कालांतराने तुम्हाला एकाचकडे रक्कम भेटणार आहे. स्टॉक परचेस असेल, म्हणजे तुम्ही 10 वर्ष काम केलं तुम्हाला मी स्टॉक देणार, स्टॉक परचेस असेल, ॲन्युटी असेल, ठीक आहे, ॲन्युटी इयरली असते, तर ह्याच्या गोष्टी भेटणार आहेत त्या आपण डिफर्ड पे म्हणतो. म्हणजे सॅलरीच्या मार्फत काही गोष्टी कट करून नंतर तुम्हाला ॲट अ वन टाईम प्रोव्हाइड केल्या जातात, त्याला आपण डिफर्ड पे म्हणतो, ठीक आहे. आय होप तुम्हाला सर्वच पॉईंट कळले असतील. एकदम सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न कराय, जे पॉईंट कळत नाहीत त्यांचे एक्झाम्पल देखील सांगितलेले आहेत. तर फ्रेंड, याचा तुम्हाला लेसनचा उपयोग फक्त नेट सेट पास होण्यापुरताच किंवा क्वालिफाय होण्यापुरता उपयोग होणार नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲज अ कॉमर्सचे टीचर म्हणून कॉलेजमध्ये शिकवायला जाताल त्यावेळेस देखील याचा डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय, ठीक आहे. आता हे पहा, जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण कव्हर करणार आहोत. त्याआधी एक छोटीशी इन्फॉर्मेशन सांगेल. तर गाईज हे पहा, जे विद्यार्थी फर्स्ट टाईम आपलं लेसन पाहत असतील त्या विद्यार्थ्यांच्या इन्फॉर्मेशनसाठी NTUDC NET असेल किंवा MS सेट असेल, या दोनही एक्झाममधील जो कॉमर्स सब्जेक्ट आहे त्यासाठी आपण संपूर्ण कोर्स ओल्ड प्लस न्यू सिलेबस कव्हर करणारा लॉन्च करीत आहोत, ठीक आहे. त्यामध्ये जो कॉमर्स सब्जेक्ट आहे त्याचं सर्व सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाणार आहे, ठीक आहे. हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये पेपर फर्स्ट तुम्हाला फ्री दिला जाईल. म्हणजे कॉमर्सचा कोर्स जॉईन केला तर पेपर फर्स्ट तुम्हाला आपण फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत, ठीक आहे. पण पेपर फर्स्ट तुम्हाला त्याच वेळेस फ्री दिला जाईल ज्यावेळेस तुमची पूर्णपणे इन्स्टॉलमेंटची फी आहे ती पेड झालेली असेल. म्हणजे तर सपोज या कॉमर्सच्या कोर्ससाठी फी आहे टोटल 8,500 रुपये. ॲट अ वन टाईम तुम्ही जर 8,500 फी पेड केली तर पेपर सेकंड कॉमर्सचा प्लस पेपर फर्स्टचा ॲक्सेस तुम्हाला ॲट अ वन टाईम दिला जाईल. पण इन केस तुम्ही इन्स्टॉलमेंट मार्फत पेमेंट करणार असाल तर पेपर सेकंडचा ॲक्सेस तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट पेड केल्यानंतर दिला जाईल. पण जो सेकंड पेपर आहे जो फर्स्ट पेपर आहे त्या फर्स्ट पेपरचा ॲक्सेस तुम्हाला पूर्णपणे इन्स्टॉलमेंट पेड केल्यानंतर दिला जाईल. तर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरवर मेसेज करून अधिक माहिती तुम्ही मिळवू शकता, ठीक आहे. हा व्हॉट्सअप नंबर आहे, यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाईल. तरी पहा, आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहतोय, सम फॅक्टर मे कन्सिडर व्हेन कंपनी सिलेक्ट एक कॉम्पेन्सेशन पॉलिसी. म्हणजे कंपनी ज्यावेळेस कॉम्पेन्सेशन पॉलिसी तयार करते किंवा सिलेक्ट करते त्यावेळेस कुठले फॅक्टर कंपनीला कन्सिडर करावं लागतात ते आपण पाहतोय. आता यामध्ये या तीनही कन्सेप्ट आहेत. ॲक्च्युली ह्या कन्सेप्ट फक्त तुम्हाला समजून घ्यायच्यात, जास्त काही डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. त्यांची फर्स्ट आहे मिनिमम वेज, सेकंड आहे फेअर वेज आणि थर्ड आहे लिव्हिंग वेज. त्यानंतर फर्स्ट पॉईंट आपण कव्हर करूया मिनिमम वेज. शब्दाप्रमाणे जायचं, मिनिमम म्हणजे लिगली तुम्हाला इतके मिनिमम पैसे द्यावाच लागणार आहे, ठीक आहे. त्याला आपण म्हणतो मिनिमम वेज. या ठिकाणी एक कीवर्ड आहे पहा, लिगली पे करावं लागतात, बरोबर ना. म्हणजे एखादा एम्प्लॉई कंपनीमध्ये काम करतोय तर तो काम करत असताना जर एखादा एम्प्लॉय 8 तास काम करतोय आणि तुम्ही त्याला देताय 8 तासाचे 100 रुपये तर हे इनलिगल होईल.
लिगली तुम्हाला काही ना काही पैसे पेच करावे लागतात लिगली, त्याला आपण मिनिमम वेज म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं घर वगैरे खरेदी करता पहा, ते प्लॉट असेल किंवा मोकळा तो खरेदी करता, ठीक आहे. तर प्लॉट असेल, घर खरेदी करताना लिगली तुम्हाला काही ना काही ट्रान्झॅक्शन करावंच लागतं, बरोबर ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा प्लॉट आहे पहा, त्याची मार्केट व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल 60 लाख रुपये, ठीक आहे. आणि MC म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशननुसार त्याची व्हॅल्यू आहे 10 लाख रुपये. तर लिगली काय म्हणणे त्यांचं, मिनिमम 10 लाखाचं ट्रान्झॅक्शन तुम्हाला करावंच लागणार आहे, 10 लाखाचं, बरोबर ना. मग मार्केट व्हॅल्यूनुसार तुम्हाला कितीला घ्यायचा ते तुम्ही पाहू शकता, पण मिनिमम इतके 10 लाख रुपये तुम्हाला पर्टिक्युलर ओनरला पेच करावं लागणार आहे, त्याला आपण म्हणतो लिगल गोष्ट, ठीक आहे. म्हणजे तर पण मिनिमम वेजनुसार तुम्ही किती पेमेंट करताय जास्तीत जास्त ते गरजेचं नाही, पण मिनिमम लिगली जेवढं आहे ना तेवढं तुम्हाला पेच करावं लागतं, त्याला म्हणतो मिनिमम वेज. शब्द कीवर्ड लक्षात ठेवा, लिहून ठेवा. मिनिमम वेज हे लिगली पे केलं जातं, लिगल प्रोव्हिजननुसार मिनिमम अमाऊंट या ठिकाणी पेमेंट करावीच लागते. आता या ठिकाणी फर्स्ट याचा कीवर्ड लक्षात ठेवा, लिगली हे रिक्वायर्ड असतं टू पे, म्हणजे लिगली तुम्हाला पे करावंच लागतं अकॉर्डिंग टू ज्युरिस्डिक्शन किंवा लॉनुसार किंवा कोर्टनुसार, ठीक आहे. तसा मिनिमम वेजेस ॲक्ट पण आहे 1948चा. या ॲक्टनुसार अकॉर्डिंग टू स्टेट, ठीक आहे, पर्टिक्युलर स्टेट जे आहे किंवा जे कंट्री आहे त्यानुसार मिनिमम वेजेस किती द्यायला हवं ते त्यांनी तिथं मेन्शन केलेलं आहे, त्यानुसार ती अमाऊंट तुम्हाला पेड करावं लागते. आणि या ठिकाणी स्किल अनस्किल वर्कर कुठलेही असो, ठीक आहे, त्यांना मिनिमम वेजेस ॲक्ट लागू होतो. मिनिमम वेजेसला आपण फर्स्ट लेवल वेज असं देखील म्हणतो, कारण एकदम बेसिक असतं, लॉनुसार तुम्हाला द्यावं लागतं. आता 3 ते 4 कीवर्ड आहेत बा, रिपीट करतो. मिनिमम वेज संदर्भात फर्स्ट मिनिमम वेजचं काही लिगली द्यावं लागतं. सेकंड अकॉर्डिंग टू लॉ किंवा रूलनुसार जे स्टेटला डिफाईन केलेलं आहे वेज, ठीक आहे, पर्टिक्युलर स्टेट असेल, पर्टिक्युलर कंट्री असेल, त्यानुसार मिनिमम वेज हे वेगवेगळं असू शकतं. म्हणजे एखादी स्टेट खूप म्हणू शकतो अनडेव्हलप असेल तर त्या ठिकाणी मिनिमम वेज हे कमी असेल, पण एखादी स्टेट खूप डेव्हलप असेल तर त्या ठिकाणी मिनिमम वेज हे जास्त असू शकतं. मग स्टेटनुसार लॉनुसार मिनिमम वेज पेड करावं लागतं आणि ह्याला फर्स्ट लेवल वेज म्हणतो आपण. हे स्किल आणि अनस्किल दोन्ही वर्करला पेड करावं लागतं. आता हे पहा काही की पॉईंट आहेत या ॲक्टनुसार. म्हणजे मिनिमम वेजेस जो ॲक्ट आहे 1948चा त्याचे काही फीचर आहेत, हे फीचर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा समजून घेणं गरजेचं आहे. त्याने फर्स्ट आहे लिगल रिक्वायरमेंट, म्हणजे मिनिमम वेज हे लिगली तुम्हाला पेड करावं लागतं अकॉर्डिंग टू वर्किंग हावर्स, ठीक आहे. म्हणजे एखाद्या वर्करने किती वर्क केलं आहे त्यानुसार स्पेसिफाय हावरनुसार हे तुम्हाला पर्टिक्युलर लेबरला पेड करावं लागतं, लिगल रिक्वायरमेंट असते. सेकंड रेट सेटिंग, म्हणजे मिनिमम वेजेसचा रेट हा लोकेशननुसार वेगवेगळा असू शकतो, इंडस्ट्रीनुसार देखील वेगवेगळा असू शकतो. जसं सांगितलं एखादी स्टेट खूप डेव्हलप आहे त्या ठिकाणी 100 रुपये म्हणजे एकदम किरकोळ असेल, पण एखाद्या स्टेटसाठी 100 रुपये म्हणजे खूप असतील. मग त्या स्टेटनुसार, त्या स्टेटच्या इकॉनॉमिकल कंडिशननुसार किंवा इंडेक्स नंबरनुसार रेट सेट केले जातात मिनिमम वेजचे, ठीक आहे. आणि हा रेट नॉर्मली हावरली बेसिसवर असतो, कारण वेज हा शब्द आपण या ठिकाणी वापरला आहे. नेक्स्ट आहे पब्लिक अवेअरनेस, म्हणजे गव्हर्नमेंट काय करते मिनिमम वेज ॲक्ट 1948नुसार पब्लिक अवेअरनेस देखील डेव्हलप करते. म्हणजे एम्प्लॉई जे आहेत किंवा लेबर जे आहेत त्यांना त्यांचे राईट असतील मिनिमम वेज संदर्भात ते सांगण्याचा प्रयत्न करते, ठीक आहे. हे पण या ठिकाणी फीचर आपण कन्सिडर करू शकतो. आणि काय त्यामध्ये एक्सेप्शन पण आहेत. एक्सेप्शन म्हणजे काय, जो मिनिमम वेज ॲक्ट आहे तो सर्वच ठिकाणी लागू नाही आहे. म्हणजे काही स्त्रिया आहेत फॉर एक्झाम्पल त्या खुरपायला जात आहेत, ठीक आहे, म्हणजे शेतामध्ये खुरपणी वगैरे असते ना त्याला जात आहेत, मग त्या ठिकाणी मिनिमम वेज ॲक्ट लागू नाही आहे. म्हणजे इंडस्ट्री वेगवेगळ्या असतील, काही ठिकाणी ॲग्रिकल्चर वर्कर असतील त्यांना मिनिमम वेज ॲक्ट लागू नाही आहे. त्यांना अकॉर्डिंग टू लोकॅलिटी किंवा अकॉर्डिंग टू त्यांचं वर्क पेमेंट हे प्रोव्हाइड केलं जातं. सिम्पल, म्हणजे काही एक्सेप्शन पण आहेत, सर्वच ठिकाणी ॲक्ट लागू नाही आहे. सिम्पल. आय होप बेसिक कन्सेप्ट आहे ती तुम्हाला समजलं असेल. एकदम सोपी आहे, जास्त काही अवघड नाही आहे. फक्त लक्षात ठेवा एकच कीवर्ड आहे मिनिमम वेजचा, तेवढं लक्षात राहिलं तरी सफिशियंट आहे. मिनिमम वेज हे लिगली द्यावं लागतं, मिनिमम असतं, ठीक आहे. म्हणजे फक्त जगू शकतो माणूस इतकंच हे वेज असतं, ते लिगली कंपल्सरी असतं, द्यावंच लागतं. सिम्पल. आता सेकंड जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे फेअर वेज. एकदम सोपी कन्सेप्ट. फेअर वेज म्हणजे काय, एखादा व्यक्ती काम करतोय पण तो काम करत असताना जर तो खरंच खूप स्किल असेल किंवा त्याला खूप एक्सपिरियन्स असेल, म्हणजे 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर त्या एक्सपिरियन्सनुसार त्या स्किलनुसार त्या व्यक्तीला पेमेंट भेटलं पाहिजे, त्याला म्हणतो आपण फेअर वेज. म्हणजे सपोज पहा एक व्यक्ती आहे किंवा 2 व्यक्ती, A आणि B असे 2 व्यक्ती आहेत.
ए या व्यक्तीला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तो XYZ कंपनीमध्ये गेला आणि बी पण XYZ कंपनी फॉर एक्झाम्पल त्या दोघंही कंपनीमध्ये गेले इंटरव्ह्यूसाठी. ए या कंपनीला 1 वर्षाच्या एक्सपिरियन्सवर किंवा त्याच्या स्किलवर ए या व्यक्तीला सांगितलं 10,000 रुपये सॅलरी आणि बी या व्यक्तीला फॉर एक्झाम्पल 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि खूप स्किल आहे, खूप एक्सपर्ट आहे, पण त्याला पण कंपनीने काय सांगितलं 10,000 सॅलरी भेटणार. तर या ठिकाणी फेअर वेजची ट्रीटमेंट लागू झालेली नाही आहे. फेअर वेज काय म्हणतं, ए हा व्यक्ती 1 वर्षाचा एक्सपिरियन्सवाला आहे, त्याला तुम्ही 10,000 रुपये देताय, ठीक आहे, पण बी या व्यक्तीला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, पण त्यानुसार तुम्ही सॅलरी तर ऑफर करा त्याला. म्हणजे फेअर वेजनुसार, तुमच्या एक्सपिरियन्सनुसार, तुमच्या स्किलनुसार, तुमच्या परफॉर्मन्सनुसार, तुमच्या ड्युटीनुसार तुम्हाला जास्त वेज भेटलं पाहिजे, त्याला म्हणतो आपण फेअर वेज. सिम्पल. म्हणजे थोडक्यामध्ये फेअर वेज हे मिनिमम वेजपेक्षा जास्त असतं, कारण ते तुम्हाला स्किलनुसार तुमच्या प्रोव्हाइड केलं जातं. इथं म्हणले पहा, इट मीन वेन यू हायर समवन टू डू ए जॉब दे शुड डू देअर बेस्ट अँड यू शुड पे देम व्हॉट दे आर वर्थ ॲज पर वर्क डन. म्हणजे आता सांगितलं ना, तुम्ही एखाद्या व्यक्तीला हायर केलं तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला काही ना काही पे करणार आहे, पण ते पे कसं केलं पाहिजे, त्यांनी कुठलं काम कशा पद्धतीने डन केलं आहे, ठीक आहे, त्यानुसार त्याला पे केलं पाहिजे, कारण तो एम्प्लॉई तुमच्यासाठी बेस्ट देतोय, मग तुम्ही पण त्याला बेस्टच रिटर्न दिलं पाहिजे. त्याला फेअर वेज म्हणतो. फेअर म्हणजे काय, एक योग्य वेज असं म्हणतो, ठीक आहे आपण त्याला थोडक्यात, म्हणजे योग्य वेज त्याला भेटलं पाहिजे त्याच्या अकॉर्डिंग टू स्किलनुसार. पुढे म्हणले पहा, फेअर वेज इज द वेज विच इज अबोव द मिनिमम वेज बट बिलो द लिव्हिंग वेज. म्हणजे फेअर वेज हे मिनिमम वेजपेक्षा जास्त असतं, पण लिव्हिंग वेजपेक्षा कमी असतं, जे आपण सी पॉईंटमध्ये पाहणार आहोत. आता बी पॉईंट पाहतोय ना, याच्या पुढचा आहे लिव्हिंग वेज, त्याच्यापेक्षा कमी असतं फेअर वेज, पण मिनिमम वेजपेक्षा जास्त असतं. सिम्पल साधं सांगतो पहा, जे फर्स्ट आपण पाहिलं मिनिमम वेज हे सगळ्यात कमी, ठीक आहे, म्हणजे फर्स्टला आपण 10 रुपये वेज म्हणू मिनिमम वेज. जे सेकंड असतं ना फेअर वेज, जे आपण आता पाहतोय, त्या ठिकाणी तुम्हाला 20 रुपये वेज दिलं जातं फॉर एक्झाम्पल, आणि लिव्हिंग वेजला तुम्हाला 30 रुपये किंवा 40 रुपये वेज दिलं जातं. म्हणजे सर्वात कमी असतं, नंतर थोडंसं जास्त, नंतर सर्वात जास्त, अशा प्रकारे वेज या ठिकाणी दिलं जातं. पुढे म्हणले पहा, इन सिम्पल वर्ड फेअर वेज किंवा फेअर पे रेफर टू ए कॉम्पेन्सेशन पॅकेज दॅट इज इक्विटेबल ॲप्रोप्रिएट विथ द व्हॅल्यू ऑफ वर्क परफॉर्म. म्हणजे आता सांगितलं ना, फेअर वेज कसं असतं, तुम्ही जो वर्क केला आहे, तुम्ही जो परफॉर्मन्स केला आहे, त्यानुसार त्याला सुटेबल होईल, ॲप्रोप्रिएट होईल, असं या ठिकाणी वेज प्रोव्हाइड केलं जातं. पुढे म्हणले पहा, इट टेक इन टू अकाउंट ए रेंज ऑफ फॅक्टर सच ॲज एक्सपिरियन्स. आता सांगितलं एक्सपिरियन्स आहे तो या ठिकाणी कन्सिडर केला जातो, तुमचं स्किल या ठिकाणी कन्सिडर केलं जातं, एज्युकेशन काय आहे हे पण कन्सिडर केलं जातं, आणि त्यानुसार तुम्हाला वेज या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. आपण म्हणतो ना, तुमची पात्रता किती मोठी आहे त्यानुसार तुम्हाला सॅलरी भेटली पाहिजे, ते फेअर वेज. तर फेअर वेजमध्ये की पॉईंट लक्षात ठेवा, फेअर वेज तुमच्या स्किल, एक्सपिरियन्स आणि एज्युकेशननुसार तुम्हाला दिलं जातं, त्याला सुटेबल होईल ते या ठिकाणी दिलं जातं. मिनिमम वेज लिगली असतं, फेअर वेज तुमच्या स्किलनुसार तुम्हाला दिलं जातं, ठीक आहे, सिम्पल. आता जो थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे लिव्हिंग वेज. शब्दाप्रमाणे काय लिव्हिंग, आपण म्हणतो ना, आयुष्य आपल्याला जगायचं आहे, काढायचं नाही आहे. म्हणजे 2 शब्द असतात पहा, बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल किंवा मी पण नॉर्मली म्हणत असतो की आयुष्य आपल्याला जगायचं आहे, काढायचं नाही. म्हणून आपण म्हणतो ना, हे पण दिवस निघून जातील, हे पण दिवस आपल्याला काढायचे आहेत. दिवस काढणं म्हणजे काय, फक्त आयुष्य पुढं सरकणं, ठीक आहे, एन्जॉयमेंट नाही. पण इथं काय शब्द लिव्हिंग, लिव्हिंग म्हणजे काय, जगणं, आयुष्य जगायचं आहे आपल्याला. जगायचं आहे म्हणजे काय, तुमच्या बेसिक नीड तर कंप्लीट झाल्याच पाहिजे, पण तुम्हाला सॅटिस्फॅक्शन पण भेटलं पाहिजे आयुष्य जगताना. ते जे वेज आहे ना, ते म्हणजे लिव्हिंग वेज. म्हणजे हे वेज पहिल्या दोन्ही वेजपेक्षा सर्वात जास्त असतं. लिव्हिंग वेज म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला आयुष्य जगता येईल, फक्त काढणं नाही बरं का. आयुष्य काढणं म्हणजे काय, फक्त दिवस पुढे पुढे ढकलणं आणि एक दिवस एंड होणं. पण लिव्हिंग वेज म्हणजे काय, आयुष्य जगणं, म्हणजे प्रत्येक दिवस हवा असं वाटणं, त्याला आपण लिव्हिंग वेज म्हणतो, ठीक आहे. तर हे जे लिव्हिंग वेज आहे हे नॉर्मली हायर असतं कम्पेअर टू मिनिमम वेज अँड फेअर वेज. या ठिकाणी वर्करला सॅटिस्फॅक्शन होईल त्याच्या कामाप्रती, आणि फॅमिलीला देखील त्याचे सॅटिस्फॅक्शन असेल त्या पर्टिक्युलर जॉब संदर्भात, इतकं वेज या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. मग वेज देतानाच कंपनी काही वेळेस वर्करला वेगवेगळे फूड असतील ते ऑफर करते, म्हणजे कॅन्टीन सोय ऑफर करते.
पाणी वगैरे त्याला सोय करून देते, ठीक आहे. हाऊसिंग म्हणजे काय, त्याला घर वगैरे राहायला देऊ शकते. एज्युकेशन फॅसिलिटी त्याच्या चिल्ड्रनला किंवा स्वतःला त्या एम्प्लॉयला कंपनी ऑफर करते. नॉर्मली IT सेक्टरमध्ये पहा, एम्प्लॉय जॉईन झाल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या डिग्रीज कंपनी ऑफर करते, की कंपनी म्हणते जा तुम्ही त्या कॉलेजमध्ये पण शिका आणि आमचा पण जॉब करा. ही कंपनी ऑफर करते, ते झालं लिव्हिंग वेज, ठीक आहे. तुमचे हेल्थ केअर फॅसिलिटी असेल ते पण कंपनी ऑफर करते. ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी असेल ते पण कंपनी ऑफर करते. तुम्हाला क्लोथ असतील त्या पण कंपनी ऑफर करते. किंवा आणखी काही तुमच्या प्रोव्हिजन असतील म्हणजे पेन्शन असेल, ठीक आहे, किंवा बोनस असेल, ह्या पण गोष्टी ऑफर करून ठेवते. आणि अनएक्सपेक्टेड इव्हेंट जे लाईफमध्ये घडतील त्या संदर्भात कंपनी काहीतरी प्रोव्हिजन करून ठेवते. म्हणजे LIC असेल, ह्या गोष्टी कंपनी सर्व ऑफर करते. त्याला म्हणतो आपण लिव्हिंग वेज. म्हणजे लिव्हिंग वेजमध्ये तुम्हाला सॅलरी ते भेटणार आहे, प्लस या सर्व गोष्टी भेटणार आहेत. मग तुम्हाला असं वाटतं अरे आपण तर परिपूर्ण आहोत, आपल्याला सर्वच गोष्टी भेटल्यात, ठीक आहे. म्हणजे अन्न वस्त्र निवारापासून घर सर्वच भेटले, ठीक आहे. आणि प्रोव्हिजन पण आपण करून ठेवली फ्युचरमध्ये काही झालं तर. त्याला म्हणतो आपण लिव्हिंग वेज. म्हणजे सर्वात हायर वेज असतं. या ठिकाणी तुम्ही आयुष्य जगताय असं तुम्हाला वाटतं, आयुष्य काढताय असं वाटत नाही. हे मराठी शब्द आहेत, ज्याला कळाले त्यालाच कळाले, ठीक आहे. तर सिंपल कन्सेप्ट आहे. आय होप कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. आता फक्त रिपीट करतो, कन्फ्युजन होऊन देऊ नका. जे फर्स्ट टाईम मिनिमम वेज हे लिगली द्यावं लागतं. सेकंड जे आहे फेअर वेज, हे अकॉर्डिंग टू वर्क दिलं जातं, म्हणजे ज्याचं परफॉर्मन्स तसं हे वेज दिलं जातं. आणि थर्ड आहे लिव्हिंग वेज. या ठिकाणी परफॉर्मन्स वगैरे इथं पाहिलंच जातं, पण तुम्ही आयुष्य प्रॉपरली जगू शकता असं वेज या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे वेज प्लस खूप साऱ्या फॅसिलिटी या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात. तर गाईज आय होप सर्व गोष्टी तुम्हाला कळायला असतील. एकदम सोप्या वेने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कुठलाही डाऊट असेल, कुठलाही कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि कोर्स जॉईन करायचा असेल तर नंबर आहे आपला, या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. हा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. यावर मेसेज करून कॉमर्स क्रॅश कोर्स किंवा कॉमर्स डिटेल कोर्स असा मेसेज करा. तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी सेंड केली जाईल. तर फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं. एक मिनिट, हे काय रिमेंबरचे पॉईंट आहेत हे लक्षात ठेवा. हे आपण ऑलरेडी पाहिलेत. मिनिमम वेज ॲक्ट आहे 1948चा. पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट आहे 1936चा. आणि पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट आहे 1965चा. ठीक आहे, हे काय ॲक्ट आहेत हे पण आपण ॲड केलेत ॲज अ रिमेंबर पॉईंट म्हणून किंवा की पॉईंट म्हणून. कारण नॉर्मली एक्झामला येतात की मिनिमम वेजेस ॲक्ट किती आहे, पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट कोणता आहे, ठीक आहे, किंवा पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट कुठला आहे. तर क्वेश्चन आला तर डायरेक्टली मार्क भेटू शकतात. म्हणून हे 3 ॲक्ट आहेत वेजेस संदर्भात, ते आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. बाकी या ॲक्टला पाठ करण्याची पण एक ट्रिक आहे, हे पहा सिम्पल सांगतो. पहिल्यांदा कंपनीने तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मिनिमम वेज भेटणार 48 रुपये, ठीक आहे. 1900 सर्वांचं कॉमन आहे, हे बेसिक आहे, ठीक आहे. कंपनीने काय सांगितलं 48 रुपये तुम्हाला मिनिमम वेज देणार आम्ही कंपनीमध्ये गेल्यानंतर, हे लिगली तुम्हाला देणार असं कंपनीने सांगितलं. पण कंपनीने केला तुमच्यासोबत फ्रॉड, ठीक आहे. कंपनीने ॲक्च्युली पेमेंट केलं 36 रुपयेच. ठरवलं किती होतं 48, पण नंतर किती केलं 36च केलं, ठीक आहे. म्हणजे मिनिमम वेज हे लिगली असतं ना, तर लिगली ठरवलं कंपनीने 48 रुपये आम्ही तुम्हाला देणार, पण पेमेंट किती केलं 36 रुपये केलं. आणि तुम्ही मग काय म्हणले, नाही मला तर 48 ठरलं होतं, तुम्ही केलं 36च, मग आता मला बोनस द्या, माझं पेमेंट कमी झालं आहे. मग कंपनी म्हणली घे बोनस किती 65. मग कंपनीने 65 रुपये बोनस केला. म्हणजे कन्फ्युजन होऊ नये ना, म्हणून असं लक्षात ठेवू शकता. कारण काय होतं एक्झामला तुम्हाला मिनिमम वेजेस ॲट 36 आहे का 56 आहे हे किंवा 65 आहे हे कळत नाही, ठीक आहे. हे कन्फ्युजन होऊ नये लक्षात ठेवा. लिगली तुम्ही ठरवलं होतं 48 रुपये वेजेस, म्हणजे 48, ठीक आहे. नंतर पेमेंट पाहिलं तर 36 रुपये झालं. आता 36 रुपये पेमेंट झालं, ठरवलं होतं 48. मग तुम्हाला टेन्शन आलं, तुम्ही गेले कंपनीत, तुम्ही म्हणले नाही मला पेमेंट कमी झालं आहे, मला बोनस द्या आता. मग कंपनी म्हणली ठीक आहे तुला 65 रुपये बोनस आम्ही देतो, ठीक आहे. म्हणजे बोनस दिला 65. मग मिनिमम वेज ॲक्ट किती 48 लिगली, पेमेंट किती झालं 1936 आणि तुम्हाला बोनस किती भेटला 1965. आय होप हे ॲक्ट तुमचे लक्षात राहतील. एक्झामपर्यंत तरी प्रॉपरली लक्षात ठेवा, ठीक आहे. कारण लेक्चर घेताना तुम्हाला पाहूनच शिकवायचं आहे तसं, पण आता एक्झामपुरतं प्रॉपरली लक्षात ठेवा. तर फ्रेंड, आजचं लेसन संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.